DMER भरतीची DV प्रक्रिया होऊन जवळपास 45 दिवस झाले. पण अजूनही सिलेक्शन लिस्ट नाही. मग विद्यार्थ्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे. काही प्रॉब्लेम आहे का? स्थगिती मिळाली आहे का? की लिस्ट अचानक जाहीर होणार? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात मी संपूर्ण प्रोसेस आणि रिअलिस्टिक टाइमलाईन सोप्या भाषेत सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या राव्हीस करिअर ॲडावर. DMER भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना वाटलं होतं की आता 10 ते 15 दिवसात सिलेक्शन लिस्ट येईल. पण 45 दिवस उलटूनही लिस्ट न आल्यामुळे कॅन्डिडेट्समध्ये कन्फ्युजन, टेन्शन आणि रोज एकच प्रश्न सुरू आहे. सर, काही अडचण आहे का? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. DV झालं म्हणजे लगेच फायनल सिलेक्शन लिस्ट लागतेच असं नाही. DV नंतर विभागाकडे खूप मोठं काम असतं. DV नंतरची प्रोसेस अशी असते. पहिलं, उमेदवारांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात. दुसरं, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रीमी लेअर, EWS, डिसॅबिलिटी, एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन या सगळ्या डॉक्युमेंटची क्रॉस चेकिंग होते. तिसरं, ज्या कॅन्डिडेट्सच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी असतात त्यांना होल्ड किंवा रिमार्कमध्ये ठेवले जाऊ शकते. चौथं, कॅटेगरी वाईज, पोस्ट वाईज आणि डिस्ट्रिक्ट/कॉलेज वाईज मेरिट तयार केली जाते. पाचवं, ऑब्जेक्शन, कोर्ट मॅटर किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल असेल तर लिस्ट थांबू शकते. आणि शेवटी, सिलेक्शन लिस्ट पब्लिश करण्यापूर्वी सिनियर लेव्हल अप्रूव्हल घेतलं जातं. म्हणजे मित्रांनो, बाहेरून आपल्याला वाटतं की DV झाली म्हणजे फक्त लिस्ट अपलोड करायची आहे. पण ॲक्च्युअलमध्ये डिपार्टमेंटला प्रत्येक कॅन्डिडेटचं रेकॉर्ड पुन्हा तपासावं लागतं. आता मोठा प्रश्न, 45 दिवस झाले म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? असं लगेच म्हणता येणार नाही. सरकारी भरतीमध्ये 30 ते 60 दिवसांचा गॅप काही वेळा नॉर्मल असतो. विशेषतः जेव्हा पोस्ट जास्त असतात, कॅन्डिडेट्स जास्त असतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीचं व्हेरिफिकेशन चालू असतं. पण हो, डिले होण्यामागे काही पॉसिबल रिझन्स असू शकतात. काही कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट असू शकतात. कॅटेगरी वाईज सीट ॲडजस्टमेंट चालू असू शकते. मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्टमध्ये टेक्निकल चेकिंग चालू असू शकते. काही पोस्ट्सबाबत क्लॅरिफिकेशन किंवा अप्रूव्हल पेंडिंग असू शकतो. कोर्ट केस किंवा स्टे असेल तर ऑफिशियल नोटीस येईपर्यंत फक्त अफवांवर विश्वास ठेवू नका. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर खरंच स्थगिती मिळाली असेल तर त्याबाबत ऑफिशियल वेबसाईटवर नोटीस येणं गरजेचं असतं. व्हॉट्सॲपवर आलेल्या मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. आता कॅन्डिडेट्स विचारतात, सर मग सिलेक्शन लिस्ट कधी येऊ शकते? रिअलिस्टिक बोलायचं झालं तर, जर कोणताही मोठा लीगल इश्यू नसेल तर लिस्ट कधीही येऊ शकते. पण प्रॅक्टिकल टाइमलाईन पाहिली तर पुढील काही दिवस ते काही आठवड्यात अपडेट येण्याची शक्यता असते. मात्र एक्झॅक्ट डेट फक्त डिपार्टमेंट्स देऊ शकतं. सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल? सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर पुढे अपॉइंटमेंट रिलेटेड प्रोसेस सुरू होईल. त्यामध्ये पोस्टिंग, मेडिकल, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, जॉइनिंग इन्स्ट्रक्शन्स किंवा कॉलेज/इन्स्टिट्यूट लेव्हल रिपोर्टिंग असू शकते. काही वेळा वेटिंग लिस्ट देखील जाहीर केली जाते. म्हणून सिलेक्शन लिस्ट येईपर्यंत कॅन्डिडेट्सनी काय करावं? ऑफिशियल वेबसाईट रोज चेक करा. तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲक्टिव्ह ठेवा. व्हॉट्सॲप अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, दुसऱ्या भरतीची तयारी बंद करू नका. आता कॉमन क्वेश्चन्स पाहूया. प्रश्न 1, DV झाली म्हणजे माझं सिलेक्शन कन्फर्म आहे का? नाही. DV म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स तपासले गेले. फायनल सिलेक्शन मेरिट, कॅटेगरी आणि अवेलेबल पोस्ट्सवर डिपेंड करते. प्रश्न 2, 45 दिवस झाले. लिस्ट नाही म्हणजे भरती कॅन्सल होणार का? असं काहीही ऑफिशियल नसताना घाबरू नका. डिले म्हणजे कॅन्सल असं नाही. प्रश्न 3, स्टे मिळाली आहे का? ऑफिशियल नोटीस शिवाय कोणतीही गोष्ट कन्फर्म मानू नका. प्रश्न 4, सिलेक्शन लिस्ट आधी येईल की वेटिंग लिस्ट? साधारणपणे आधी सिलेक्शन लिस्ट येते.
त्यानंतर रिक्त जागेनुसार वेटिंग लिस्ट किंवा फर्दर प्रोसेस येऊ शकते. प्रश्न 5. लिस्ट अचानक रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी येऊ शकते का? हो. सरकारी वेबसाईट्सवर अपडेट्स कधीही अपलोड होऊ शकतात. त्यामुळे रोज चेक करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, कन्क्लुजन एकच आहे. DMER-DV होऊन 45 दिवस झाले म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही. प्रोसेस अजून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलवर असू शकते. जोपर्यंत ऑफिशियल नोटीस येत नाही, तोपर्यंत अफवा पसरवू नका आणि स्वतःचं टेन्शन वाढवू नका. ज्यांचं DV झालं आहे, त्यांनी डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. वेबसाईट चेक करत